कासोदा परिसरातील वसंत सहकारी साखर कारखान्याला विकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता आम्हाला परत द्या, याच मागणीसाठी आज थेट कासोदा परिसरातील तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निदर्शने केलेली आहे। मी याच ठिकाणी आहे, ज्या पद्धतीने बघतोय तर या ठिकाणी संपूर्ण शेतकरी जे आहेत ते घोषणाबाजी करताना या ठिकाणी दिसत आहेत, निदर्शने करताना दिसून येत आहेत। नेमकी जी प्रमुख मागणी आहे त्या मागणी म्हणजे की आमच्या जमिनी पुन्हा आम्हाला परत करा। या ठिकाणचा जो साखर कारखाना आहे तो या ठिकाणी जिल्हा बँकेने विक्रीला काढलेला आहे, तो साखर कारखाना विक्री थांबवावी यासाठी जर बघितलं तर या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते आता निदर्शने करताना दिसून येत आहे। दादा काय सांगाल, काय मागणी आहे, कशासाठी तुम्ही या ठिकाणी आता निदर्शने करतायत? साहेब, आम्ही आता वसंत सहकारी साखर कारखाना हा विक्रीला शासनाने काढलेला आहे। त्याची किंमत आहे फक्त 53 कोटी रुपये आणि त्याची मूल्यांकन जर केलं शासनाच्या याच्यावर वतीनं तर त्याची किंमत आहे 400 कोटी रुपयापर्यंत। आणि जे कुठेतरी एका धन दराच्या तोंडात घालण्यासाठी हा कारखाना आता कुठे फक्त 53 कोटी रुपयामध्ये विक्री होणार आहे। आणि त्याच उद्देशाने मी एक सरपंच परिषद तालुका अध्यक्ष प्रमुख या नात्याने सांगू इच्छितो की आता शासनाने आम्ही जे जमीन दिलेलं आहे कारखाना चालू होण्याच्या उद्देशाने आता त्या जमीन आम्हाला परत द्यावा, आम्ही एक शासनाकडे नमूद करण्यासाठी आलेलो आहे। दादा नेमकी पुढची कशा पद्धतीची मागणी तुमची असणार आहे? तुम्ही तर स्वतःच्या हक्काची जागा तुम्ही विकलेली आहे, मात्र आता काय नेमकी मागणी तुमची? साहेब, आम्ही फक्त 300 रुपये प्रमाणे आम्ही जी एकर प्रमाणे जमीन दिलेली होती, पण आता शासनाला सांगू इच्छितो की आम्ही जमीन फक्त तुमच्या याच्या हितासाठी दिलेली नव्हती, आम्ही आमच्या मुलाबाळांना नोकरी मिळेल या उद्देशाने आम्ही जमीन दिलेली होती। आता शासनाने जे धोरण घेतलेलं आहे की कारखाना विक्री करायची, हा एक कुठेतरी चुकीचा निर्णय आहे आणि येणाऱ्या काळात जर शासनाने या गोष्टी थांबवल्या नाही तर आम्ही आमच्या जमीन ताब्यात घेऊ आणि त्याची पेरणी करू। मुलाबाळांना कुठेतरी या ठिकाणी नोकरी मिळेल या आशेने तुम्ही या ठिकाणी जे तुमची जमीन होती ती कवडीमोल भावामध्ये विकलेली आहे, मात्र आता तो जो साखर कारखाना आहे तो विक्रीला काढला आहे असं मत आहे। काय तुमची मागणी? मग त्यांनी फक्त मशिनरी विकावी, त्यांचे पैसे वसूल करावे, जी मूळ जमीनधारकांची जमीन आहे ती जमीन मालकांना परत द्यावी, हे आमची प्रमुख मागणी आहे। दादा काय सांगाल या संदर्भात? तर विषय असा आहे की 58 कोटीसाठी बँकेच्या थकीत 58 कोटीसाठी जर कधी कारखाना विकला जात असेल, त्या एरियाचा जो रोजगार होता तो रोजगार बंद पडलेला आहे। 28 वर्षापासून जर कधी सरकारने 28 वर्षापासून जर सरकारकडून हा कारखाना सुरू होत नसेल, फक्त 53 कोटी आणि त्याच्या 58 कोटीसाठी जर कधी कारखाना सुरू होत नसेल तरी खूप लज्जास्पद गोष्ट आहे आमच्या जळगाव जिल्ह्यातील आणि पूर्ण खानदेशातील नेत्यांसाठी आणि राजकारण्यांसाठी। हेच मला मुख्य म्हणायचे। काय आमची मागणी तर आहे की कारखान्याला जागा याच्यासाठी दिल्या होत्या की तिथे कारखाना उभा राहील आणि आमच्या मुलाबाळांना रोजगार मिळेल, तर आता तसं न होता तो कारखाना विक्रीला काढलेला आहे, तर ही चुकीची गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे आमच्या जमिनी आम्ही वापस घेऊ किंवा आम्हाला कारखाना तिथे ज्या जागी कारखाना आहे त्या जागी कारखाना सुरू करून द्यावा, ही आमची मुख्य मागणी आहे। दादा तो जो कारखाना आहे तो विक्रीला काढलेला आहे, तुमची जागा तुम्ही या ठिकाणी शासनाला दिलेली होती, मात्र आता शासन निर्णयानुसार ती जी जागा आहे तो जो कारखाना तो विक्रीला काढण्यात आलेला आहे। तुम्ही देखील असं म्हणतायत की बाबा आमचे कुठेतरी जे मुलं बाळ आहेत त्या ठिकाणी नोकरीला लागण्यात येण्याची मागणी तुम्ही या ठिकाणी करतायत। तुम्ही आता म्हणताय की आमची जी जमीन आहे ते परत द्या, काय नेमकी आहे संपूर्ण माहिती? जमिनी परत मूळ मागण्याचे कारण असे आहे की ज्यावेळेस 1971-72 मध्ये आमच्या आजोबांनी वडिलांच्या ज्या जमिनी कारखान्यात सहकारी तत्वावर दिलं, त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उभारलेला कारखाना आहे, त्यामुळे तुम्ही जमीन कोणाच्या भरोश्यावर विक्री करताय? इथं कर्मचाऱ्यांचे 22 महिन्याचे पगार थकीत आहेत, पेन्शन थकीत आहेत, म्हणजे कोणी द्यावं? जिल्हा बँकेच्या चेअरमनाने परवाच्या दिवशी एक स्टेटमेंट दिलं जिल्हा बँकेने, तिथे कर्मचाऱ्यांचे घेणं नाही, मग ते देणं कोण देईल? याची जबाबदारी कोण घेणार? आमची मूळ मागणी आता एकच आहे, यांनी 23 तारखे रोजी होणारा लिलाव प्रक्रिया थांबवा, अन्यथा आम्ही आत्मदहन करणार आहोत, नाही तर आमच्या जमिनी आम्हाला वापस द्याव्या। निश्चितच आपण बघितलं तर या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया की साखर कारखान्याची जमीन 23 तारखेचा जो लिलाव आहे तो कुठेतरी थांबावा, अन्यथा आम्ही याच ठिकाणी याच जागेवर पुन्हा आम्ही शेतीची पेरणी करू, अन्यथा जर ही जागा आता विक्रीला काढली तर आम्ही संपूर्ण शेतकरी आत्मदहन करू। याचं मुख्य आणि प्रमुख कारण म्हणजे की आमच्या मुलाबाळांना कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध होईल या आशेने या शेतकऱ्यांनी जमीन या ठिकाणी विकलेली होती, मात्र तसं न होता आता थेट जिल्हा बँकेने हाच कारखाना विक्रीला काढल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठा अडचणीचा सामना या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मात्र येणाऱ्या काळात नेमकं प्रशासन
या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची, निदर्शनाची, निवेदनाची नेमकी कशा पद्धतीने दखल घेतं आणि यांना त्यांचा न्याय मिळतो का, हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.